जर एक सभापती आणि अध्यक्ष असं म्हणतात, तुम्हाला तुम्ही भेट घेतली तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणतात, पण जेव्हा अधिवेशन सुरू व्हायच्या पूर्वी पत्रकार परिषद जेव्हा झाली, सभापती म्हणतात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, म्हणजे अर्थ काय? बघा, शेवटी याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण आपण सगळेजण, आपण म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेस एका अर्थाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहोत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सभागृह आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण निवडणूक लढवत असतो. ठीक आहे, काही कोण ज्याची संख्या जास्त आहे तो सत्तेवरती बसतो, बाकीचे समोर बसतात. खरं विरोधी हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे, कारण कोणाचा विरोधी हे मी मुख्यमंत्री असताना सुद्धा बोललो होतो. तरी आता ती संज्ञा आहे, जसं ओला दुष्काळी संज्ञा नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, पण विरोधी पक्षनेता ही संज्ञा असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं पाहिजे. विरोधी पक्षानं विधानसभेमध्ये भास्कररावांचं नाव दिलं आहे आणि विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांचं दिलं आहे. अधिवेशन सुरू होताना अशी एक चर्चा सुरू झाली की भाजपनं दोन वेगळी नावं, म्हणजे विधानसभेत वडेट्टीवारांचं आणि परिषदेत अनिल परबांचं नाव विरोधकांना सुचवलंय. यात कितपत तथ्य नाही. आता जसं काही जण असं म्हणतात मी काय भाषण करायचं तुम्ही नाही सुचवायचं, तसं विरोधी पक्ष नेते पदाचं नाव कोणी द्यायचं हे सत्ताधारी नाही ठरवणार. पण अशा चर्चा 30 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की 30 जूनला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, यावर आपलं काही? हा मुहूर्त कुठून काढला त्यांनी? ज्या वेळेला एखादा घाव बसतो तेव्हाच त्याचं औषध उपचार करण्याची गरज असते. मी कालही या विषयावरती बोललेलो आहे की शेतकरी कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि त्याला तात्काळ मदत करणं. आज सुद्धा कर्जाचं पुनर्गठन हा शब्द फार वाईट आहे. पुनर्गठन म्हणजे त्याचं कर्ज तर माफ होत नाही, पण व्याजावरती व्याज चढत जाते. त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार तशीच आहे. बँकांकडनं कर्ज वसुलीचा तगादा हा लावला जातोच आहे. पुनर्गठन केलं तर काही काळासाठी तो कदाचित थांबेल, पण आता शेतकरी परत नाईलाज म्हणून कामाला लागलाय. त्याला शेवटी मदत करायची असेल तर तात्काळ मदत दिली पाहिजे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कालही सांगितलं, आजही सांगतो आणि शेतकऱ्याला जाऊन विचारा, मी कोणतेही तसं संकट आलेलं नव्हतं आणि कोणी मागितली नसताना देखील कोणाची चौकशी KYC PYC काही नाटकं न करता एक कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज त्यांना मी त्यातनं मुक्त केलं होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.